हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज, आता वाजलेत 4:30 झाले सायंकाळचे आणि आता मी चालले जिमला. सकाळी नाईट ड्युटी करून आले आणि आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली. रूममध्ये काही कामं होते ते आवरली आणि लगेच झोपली, आराम केली. कारण एक तर रात्रभर बिलकुल अजिबात झोप नव्हती. कसं आहे, नाईट ड्युटीला अजिबात झोपायला नाही भेटत, बिलकुलच नाही. त्यामुळे खूप जास्त थकली होती. तर मी काही ब्लॉग शूट करू शकले नाही, काहीच थोड्या पण क्लिप घेतल्या नाहीत मी मॉर्निंगच्या. आणि आता जस्ट उठली, फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली, चेंज वगैरे केली आणि चालले जिमला. कारण कसं आहे माहीत आहे, बाकी रुटीन चेंज करता येतोय. ठीक आहे, ब्लॉग एका दिवस शूट नाही केला तरी चालेल, पण जिम हे कंटिन्यू ठेवावं लागेल स्वतःच्या फिटनेससाठी, स्वतःच्या हेल्थसाठी. म्हणून त्रास जरी आला तरी मला जिमला जावंच लागणार आहे. म्हणून आता त्रास तर भरपूर येतोय की नाईट करा, जिमला जा आणि परत पुन्हा वापस या, रिटर्न या आणि ड्युटीवर जा. या गोष्टीचा खूप त्रास येतोय, मानसिक त्रास पण होतोय. बट असो, आता काय करणार, करावं तर लागेलच. स्वतःला जर फिट आणि हेल्दी ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कंटिन्यू कराव्या लागतील. म्हणून आता चालले. चला गाईज, बाकीचं दाखवते मी जिमला गेल्यावर. चला तर मग जाते मी आता जिमला. गाईज, आले मी जिममध्ये. चला मी तुम्हाला आतमधून आज माझी जिम दाखवते. आतापर्यंत मी कधी दाखवली नाही, बट आज मी दाखवते. चला तर तुम्हाला माझ्या जिमचा फायनल लुक. आणि आता तुम्ही म्हणाल की जिममध्ये तर आले, मग शूज कशाला काढते. पण इथे कसं माहिती आहे, जिमचे शूज, आतमधले शूज वेगळे आणि बाहेरचे शूज वेगळे. चला तर मग आपण शूज रॅकमध्ये ठेवूया. तुम्हाला वाटेल की आत्ताच इने शूज काढले होते आणि मग परत कशाला घालते. बट गाईज, बाहेरचे शूज वेगळे आणि आतमधले शूज वेगळे आहेत. कारण जिममध्ये जो शूज आपण बाहेर यूज करतो ते अलाउड नाही आहेत. म्हणून मी आता जे आतमध्ये शूज यूज करते ना, तेवाले शूज घालते. कारण तेवाले शूज, जे आतमध्ये शूज घालायचे आहेत ते मी बॅगमध्ये कॅरी करून आणते आणि इथं आल्याच्या नंतर शूज वगैरे घालते. आणि बघतच असाल, मी अचानकमध्ये स्माईल दिली. ते एक दादा आले होते ओळखीचे, त्यांनी हाय हॅलो म्हटलं, मी पण त्यांना हाय हॅलो म्हणाली आणि एक स्माईल दिली. कारण त्यांनी पण मला एक गोड स्माईल दिली, म्हणून मी पण त्यांना दिले. चला मग आता आपलं शूज वगैरे घालून झाले. हे बघू शकता, शूज घातले. आता मी तुम्हाला आमची जिम दाखवते. हा आहे पूल साईड एरिया जिम. बघू शकता किती भारी वाटतं, बाहेरचा व्ह्यू जबरदस्त, खरंच खूप सुंदर. स्विमिंग करायला तर खूप जास्त मजा येते. हे बघा, हे आहे कार्डिओ रूम. इथे आम्ही कार्डिओ वगैरे करतोय. सायकलिंग वगैरे इथेच आहे आणि रनिंग मशीन पण इथेच आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा आहे वरतून, जसं आता बघा वर जिथे मशीन्स वगैरे आहेत तिथून हा एरिया जिमचा असा काही दिसतोय. हे मी वरतून शूट केलेलं आहे, 3rd फ्लोअरवरून. आणि हे बघा, आता ही आहे वरती जे 3rd फ्लोअरवरची आमची जिम आहे ना, ते इथे सर्वच मशीन आहेत. लेग्स मशीन, म्हणजे आपण जे काही वर्कआउट करतोय ना ते. आता तुम्हाला तर दिसतच असेल. आता माझं कसं आहे माहीत आहे, एकदम मी आता ब्लॉग करते फास्टमध्ये. मला प्रत्येक मशीनचं नाव नाही येत, कारण अटकते. मला असं वाटतं की मी जसं काही नवीनच ब्लॉगिंग शूट करतं, बट असं आता काय करणार, होतात गलती माणसाकडूनच. मग रूमवर आले, फ्रेश वगैरे झाले आणि जेवण करते गाईज. या गाईज, जेवण करायला आज काही नाही, साधं सिंपलच होतं, बेसन आणि भात. जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर निघाले मी ड्युटीला, बघू शकता तुम्ही. कारण नाईट ड्युटी आहे, ड्युटीवर जाते. कसं जिम आणि ड्युटी या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं अवघड जातं. बट असो, आता लाईफ आहे तर लाईफमध्ये स्ट्रगल तर चालणारच आहे, काही हरकत नाही. कारण स्ट्रगल केल्याशिवाय काही गोष्टी कळत नाहीत. चला तर मग आता जाऊया ड्युटीवर. हे बघा, मेट्रो स्टेशनच्या जवळ आले मी. कसं आहे, ज्या सेकंडला मुली असतात त्यांना थोडंसं लवकर सोडावं लागते, म्हणून मी लवकरच चालले. गाईज, नाईट ड्युटी चालू आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता झेप्टोवरून मी काही बिस्किट्स आणि रॅपर्स बोलवले आहेत, बघू शकता. बिस्किट वगैरे आहेत आणि काही चिप्स कुरकुरे आहेत, कारण खूप जास्त भूक लागली आहे.
आणि आत्ता वाजले 3. हे बघा झेप्टोचं कवर. हे एक बरं झालंय राव, झेप्टो आणि ब्लिंकिट. जेव्हा म्हणाल तेव्हा आपण काही पण बोलवू शकतो, काही ऑर्डर करू शकतो. कारण मला भूक आता असं कंट्रोलच नाही होतं, खूप जास्त भूक लागलं. मग विचार केला चला आता आपले झेप्टो आहेच, मग बोलूया. बोलवले तर फक्त माहिती 10 मिनिटात पार्सल माझ्याजवळ अवेलेबल. चला आता खाऊया.